मुंबईमध्ये भाजप शिवसेना महायुती म्हणून लढण्यावर ठाम। पालिका निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबाबत फडणवीसांशी करणार चर्चा। रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून माहिती। महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता। रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून मोठी माहिती। मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल आज सभागृहामध्ये सादर होण्याची शक्यता। आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा। दोन्ही कार्यकर्त्यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लातूरमध्ये राहत्या घरी झालं निधन। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानमध्ये अनावरण। सागरा प्राण तळमळला। गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा सोहळा। ऊस वाहून नेणारे 2 ट्रॅक्टर पुलावर येताच पूल कोसळला। छत्रपती संभाजीनगर मधली घटना। घटनेमध्ये 1 जण गंभीर जखमी। गांधी कुटुंब हा भ्रष्टाचाराचा महामेरू। अवघ्या 50 लाखांमध्ये 2000 कोटींची संपत्ती हडपली। भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचा लोकसभेमध्ये घणाघात। तटकरेंचे व्हिडिओ समोर आले तर तोंड दाखवणं कठीण होईल। आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरे यांना थेट इशारा। राज्य सरकारला सलग दुसऱ्या दिवशी चपराक। जिशान सिद्दीकींना जर काही झालं तर जबाबदार कोण? सुरक्षा कपातीच्या मुद्द्यावरून न्यायालयाची विचारणा। काय होता असं तू, काय झाला असं तू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं। अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी उद्धव ठाकरे नागपुरात। अधिवेशनामध्ये ठाकरे काय बोलणार याकडे सध्या सर्वांचंच लक्ष। उशिरा आलात म्हणजे काय उपकार केले नाहीत? निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट टोला। अमित शहांनी हिंदुत्व शिकवू नये। उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर पलटवार। मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये। अमित शहांच्या बचावासाठी एकनाथ शिंदे मैदानात। नाराज मुनगंटीवारांचा बॉम्ब हल्ला सुरूच। केवळ हुरडा खाऊन परतायला अर्थ नाही। महामंडळांना निधी मिळत नसल्याचा मुनगंटीवारांचा घरचा आहे। अमराठी लोकांना मारहाण केल्याचा आरोप राज ठाकरेंना अमान्य। ठाणे न्यायालयामध्ये राज ठाकरेंची भूमिका। शीतल तेजवानीच्या कोठडीमध्ये वाढ। 15 डिसेंबरपर्यंत शीतल पोलीस कोठडीतच। जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका। कृत्रिम खतं टंचाई दाखवणाऱ्यांचे परवाने रद्द। फरार गुंड घायवळची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता। कोर्टासमोर हजर राहण्याचे निलेश घायवळला आदेश। भारत अमेरिका व्यापार वाटाघाटी दरम्यान मोदींची ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा। द्विपक्षीय संबंधांच्या स्थिर प्रगतीबाबत चर्चा झाल्याची माहिती। दुसऱ्या T20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा 51 धावांनी पराभव। पाहुण्यांना मालिकेमध्ये 1-1 बरोबरी साधण्यात यश।